यार माझ्याकडे कपडेच नाहीयेत ऑडिशनला घालायला. तू माझा टॉप घालतेस का? नाही, मला नवीनच कपडे हवेत. बघ ना यार, हे घरातले कपडे घालून कशी जाऊ मी ऑडिशनला? हे मीनल, तू शॉपिंगला जातेस का? बेस्ट आयडिया. हे ना, तू चल ना माझ्याबरोबर. मीनल नाही ना, मला बुटीक मध्ये ना खूप सारं काम आहे. तू काम कर ना, रेशमाला घेऊन जा ना. रेशमा? अगं नाही ग, काय ना, मला घरात खूप काम आहेत ग. स्वयंपाक करायचा, हे करायचं, आणि अगं मी ना नॅपकिन्स पण भिजत घातलेत, आणि ते नॅपकिन ना जर जास्त वेळ भिजले ना तर अगं वास येईल त्याला. काय झालं? कशाला वास येईल तुला? तू जर जास्त वेळ घरात राहिलीस ना तर कुसशील आणि वास मारशील. म्हणजे काय? म्हणजे तू आज माझ्या बरोबर शॉपिंगला येतेस. अगं नाही ग मीनल, आज घरात ना खूप काम आहे, आणि नेमकी मी गवारीची भाजी आणली आहे. ती मी जर वेळेत निवडली नाही ना तर जेवणाला उशीर होईल. आणि नॅपकिन्स? अय्या हो, मी नॅपकिन्स भिजत घातलेत, ते मी जर वेळेत वाळवले नाहीत ना तर त्याला खूप वास येईल. मी नाही येणार आहे तुझ्या बरोबर. मी नाही येणार आहे. नाही येणार? येते येते येते. दॅट्स बेटर. आशूला सांगू? कुठे जातेस? नको उठूस त्याला. त्याला कळलं ना की आपण शॉपिंगला जातोय तर मागे लागेल आपल्या, येईल आपल्या बरोबर. मग चल चुपचाप. मीनल, कुठे चाललाय? आम्ही खरेदी करायला निघा. भाजी आणायला. भाजी आणायला? हा, एवढं नटून थटून? तुम्ही शॉपिंगला चाललाय तेही मला न सांगता. ते काही नाही, मी सुद्धा येणार आहे. मी रेडी आहे. चला. असं येणार आहेस? मग कसं येऊ? आशू, मी तुला शॉपिंगला नेणार नाहीये. बसचं तिकीट का नाही काढलंस रे? कारण मी माझ्याकडे 500 रुपये ठेवले होते ना. म्हणजे काय ना, जर एखाद दुसरा स्टॉप जायचं असेल ना तर मी माझ्याकडे 500ची नोट ठेवतो, आणि आम पब्लिक सारख्या रिक्षात नाही बसत. मी डायरेक्ट बशीत चढतो, आणि मग कंडक्टर विचारतो ना, ओ तिकीट काढा. मी म्हणतो 500 रुपये. तो म्हणतो सुट्टे द्या. मी म्हणतो सुट्टे नाहीत. तो पण म्हणतो सुट्टे नाहीत. मग म्हणतो उतरा खाली. मग म्हणायचं स्टॉप आला की उतरतो. असं मनात म्हणायचं, आणि मग स्टॉप येईपर्यंत त्याच्याबरोबर भांडत राहायचं. स्टॉप आला की पैसे न देता उतरून जायचं. सेविंग. तू काही चोर आहेस का? सांगितलं असतं, पण तुमचा विश्वास नाही बसणार. बघितलं बघितलं, असा भिकाऱ्यासारखा वागतो ना, म्हणून त्याला नेत नाही मी कुठे. छपरी कुठचा. हट. बावळट, हे मुंबई आहे. इकडे थांबायचं नसतं. इकडे थांबलं ना तर लोक धक्का मारतात आणि पुढे निघून जातात. आणि हीच पॉलिसी मुंबईची. पुढे चालत जा, नाही तर सोडून जा. थांबायला वेळच नाही कोणाला. पण या धावपळीत मजा आहे ना. मजा बघा, मजा आता. चला. इथे चपला एकदम भारीतलं भेटतात बरं का. हा, एक मिनिट. ये ना.
थांब. अरे अगं ये इथे ये आपण. जाऊ नका ना. अरे कुठे जाते सर. चल चल. बोला आता काय. हा हे बघ, आता इथून जर आपण जसं डावीकडे गेलो ना हा. तर ते कानातले गळ्यातले किंवा जर एक्सरसाइज पाहिजे असतील ना तर ते इथे भेटतात. तुला ऍक्सेसरीज म्हणायचंय का. हा तेच ते. हा. आणि जर कपडे पाहिजे असतील ना म्हणजे ट्यूब टॉप टँक टॉप किंवा वन पीस ड्रेस वगैरे असं काहीतरी तर ते असे इकडे उजवीकडे भेटतात. ते आतमध्ये गेलं ना की एक मस्त शॉप आहे तिकडे एकदम स्वस्त भेटतं सगळं. अरे आशा बाकी इंग्लिशची बॉम्ब आहे तुझी. हे कसे बरं शब्द येतात तुला. टँक टॉप ट्यूब टॉप वगैरे. ते किंजल बरोबर शॉपिंगला मीच जातो ना आणि किंजलचं सगळ्यात आवडतं काम आहे ना शॉपिंग आहे. हा वाव. हा. आणि गरब्याचं सामान जर पाहिजे असेल ना तर इकडं गेलं ना की इकडनं एक मिनिट. पहिली गोष्ट म्हणजे मी किंजल नाहीये आणि गरब्याचा सीझन नाहीये. कळलं ना. पण इकडे 12 महिने भेटतात किंजल. कळलं इरिटेट करतो म्हणून मी नेत नाही याला. तुला पुळका. चल आता. मी काय केलंय. हे मीना काय मस्त ना. इथे सगळं किती स्वस्त आहे. आमच्या इथे ना एकाच दुकानात सगळं मिळतं. तिथे जाऊन वर्षभराची खरेदी करून टाकायची आणि ते एवढं महाग. इथे किती स्वस्त आहे सगळं. अगं हो तीच ए, तर मजा आहे ना. नीट. थांब. नीट. अगं तीच मजा आहे. ती स्वस्त आहे पण तरी मॉल पेक्षा मस्त कपडे तसं वाटतं. हो. ए तुम्ही दोघे एकदम बिंदास शॉपिंग करा. हा. अजिबात टेन्शन घ्यायचं कारण नाही. बॅग असेल ना ती मी सांभाळेन. ए मला अजिबात आवडत नाही हा आशू. म्हणजे माझ्या बॅग मी पकडू शकते आणि मुद्दा असा आहे ना की ज्या मुली मुलांना बॅग्स पकडायला लावतात त्या मुली मला आवडत नाही. सतत आपल्या पुरुषांवरती अवलंबून राहायचं किंवा त्याचा वापर करून घ्यायचा. नाही पकडणार मी बॅगा. ठीक आहे एवढं काय आहे? चला बॅग घ्यायची आहे का. तिथे हा तिकडे. ये. हा मस्त ह्याचा कलर आवडला मला. हो आपण काय काय आहे काय. बरं तू हा घ्या. ए हा गोड आहे बघ. क्यूट आहे ना. हो छान आहे. मऊ आहे. हो ये. हा कितीला आहे. 2000 2000 काय बोलताय. मी 1500च्या वर एकही रुपया देणार नाही. कळलं ना. मैम 1500 में नहीं आएगा. 2000 रेट है इसका. तुम्ही काय हा वाटतोय तरी का 2000चा. बघा जरा काय बोलताय. 1500 काय. मैम खरीदी नहीं है 1500 में. आप बात कर रहे हो 1500 में नहीं आएगा ये. तुम्ही मला खरेदीचं वगैरे सांगू नका. मला बरोबर माहितीये तुमचं मार्जिन वगैरे किती असतं. काय झालं. तू जरा थांबा मी बार्गेनिंग करतोय. बाजूला. ए थांब रेटचं मी 1 मिनिट बघतो. एक मिनिट. हा कुठला ड्रेस आवडलाय. हा ये कितने को है. 2000 2000 को है ये ड्रेस. कितीला हवाय. निदान 300 हाँ. कमी. भाई साहब तुम्हारा नहीं मेरा नहीं ये 300 में दे दो ड्रेस. हाँ पैक कर लो चलो. इकडे हा. इकडे ये. हसतो. इकडे ये. इकडे ना मूर्ख आहेस का तू. अरे लाज का करतोय. 300 रुपये कमी कर सांगितलं होतं मी. म्हणजे 1700ला दे. तू 300 रुपयात काय मागतोय ड्रेस. अगं पण त्या काय आहे त्या फ्रॉक मध्ये. थांब जरा. अरे इज्जत जाईल ना म्हणजे. हाँ चलो. अरे पैक नहीं किया क्या अभी तक आपने. हाँ अरे सर 300 में नहीं आएगा ये. सर 2000 का पीस है. 300 में मैं आपको नहीं दे सकता. अरे 300 का क्या है. अरे लहान मुलीचं फ्रॉक आहे. मोठ्या पोरी वापरणार आहेत. हे काय आहे. दे दो 300 रुपये में. नहीं सर 300 में नहीं आएगा ये. काय याला एवढे टाके तरी येतात 300. सर एकदम लेटेस्ट टॉप है. आप देखिए इसको. अरे क्या देखू. फाइनल काय. फाइनल सांग. फाइनल ठीक है आप 1600 दे दीजिए. 1600 पैक कर देता हूँ. याच्यापेक्षा मोठे मोठे ड्रेस असे 2 मी 600 मध्ये घेतले होते. मी तर तुला 230 बताने वाला था. ये ऐसे मैडम लोग हैं सामने इसलिए फिर 300 बोला. सर आप टॉप देखिए ना. हाँ देखा. टॉप देखा मैंने. फाइनल प्राइस बोली. ठीक है सर 1000 से नीचे तो मैं जाऊंगा ही नहीं. 1000 से नीचे तो मैं जाना ही नहीं है. ठीक है फिर हमको आपकी दुकान में आना ही नहीं है. चल 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 चल. हेलो सर सुनिए. सोच के बोलो ना कुछ. वो मैं पूरा दिमाग कैसे ठंडा करके सोच के ही बोला है 300. सर हेलो. हाँ फाइनल. चल. काय झालं काय म्हणाला.
काही नाही 500 मध्ये देतो म्हणतेच. अरे 2,000 500 मध्ये देतोय तू, मला सांगू दे ना. अरे समोर त्याच्या समोर दाखवू नको. अरे तू बावळट आहेस का? तू 2,000 देतोय पण 500 ला. तू निघालीस तर 200 मध्ये पण हे बघ तू मध्ये मध्ये बोलास ना म्हणून झाले असं सगळं. मी काय हवाय तो ड्रेस. तुला 1,500 मध्ये पण जमत नव्हतं घ्यायला. चल अरे तू वेळ आहेस का जरा? मला हवाय पण तो ड्रेस. पण खरंच कुठून कुठून लोक येतात आणि राहतात इकडे माहिती आहे. लांबून लांबून कामासाठी इकडे येतात, पैसे कमवतात आणि मग गावी पाठवतात पैसे. त्या मानाने आपण फारच सुखी आहोत. नाहीतर मी सुद्धा असंच कुठेतरी येऊन पडलो असतो. पण तुला माहितीये का, मी पहिल्यांदा आले ना मुंबईत तेव्हा अशी कचकच वाटली होती गर्दीची. मग त्या गर्दीत ना प्रत्येकाची आपल्यासारखीच गोष्ट आहे हे कळल्यावर अशी आवडू लागली गर्दी. हो ना. आता 2 जण प्या नारळ पाणी, म्हणजे अजून सुचेल अजून सुचेल. बोला बोला. फारच गोड आहे ना हे पाणी. मस्त आहे. आणि पुढच्याच ते मलईवाला घे, म्हणजे ते खायला. अरे ह्याच्यात आहे ना मलाई. या या सगळे ओळखीचेच येते इकडे. या अरे हॅलो हॅलो हाऊ आर यू. ओळखीचेच सगळे. सोड सोड ना ग. सोड टाइमपास नको करू. चल सोड वेडी. हॅलो हाऊ आर यू. हा इनको चांगले कपडे दाखवा. हा आणि ए रेटचं काही करू नका. फायनल रेट मी बघतो. हा ओळखीचे सगळे. मी जरा बसतो तिकडे, जरा भूक लागेल, खातो. हा छान ना दुकान. मस्त मिळतात कपडे इकडे. म्हणजे ऍक्च्युली ब्रँडेडच मिळतात पण स्वस्त असतात. काहीतरी फॉल्ट असतो ना त्याच्यात, मग डिस्काउंटेड मिळतात. सगळे असेच मिळतात का? असेच म्हणजे चांगले आहेत की. असं काय करतेस तू? हे रिकामी हा छान आहे. ऍक्च्युली ना मला हाच ड्रेस आवडलाय पण माझ्या साईज मध्ये नाहीये. हे विनोद, हे काय? ट्राय करायला काय हरकत आहे? नाही 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 नाही. रेश्मा असं काय करतेस? ट्राय तर कर. नाही नको, मला नाही चांगलं दिसणार हे. पावलट आहेस का तू? मी जर तुझ्यासारखी असते ना तर इतके मस्त मस्त कपडे घालून फिरले असते. बोर कुठले. हॅलो, हॅलो, कशी आहे माझी ताई? बाहेर आले मी. बाहेर कुठे? हा देवळात गेली असेल. अजून कुठे जाणार तू? शॉपिंग करायला आले मी. काय म्हणजे राकेश जिजू सुट्टी घेऊन तुला शॉपिंगला घेऊन गेलेत? पण तू भांडी कुंडी घेत असशील ना? कपडे घेते मी रे बा. तुझे टिपिकल पंजाबी ड्रेस की साडी? मी तर असते ना मुंबईमध्ये तर मी सगळं ट्राय केलं असतं. तू कर तुझ्या पंजाबी ड्रेसची शॉपिंग. कधीतरी स्लीवलेस तरी घालणार आहेस का? ठेव तू फोन. बाय. ओके ओके ओके, नंतर फोन करते. बाय. मिनल, ट्राय करायला काहीच हरकत नाही ना. That's the spirit, my girl. करना ट्राय करना प्लीज. मीनल नाही नको. मीनल बोल. मी खूप विचार केला. हा मग किंजलसाठी मी हा ड्रेस घेऊ का? घे रे, काही घे. अरे इथे हळद रुसली कुंकू हसली याचा रिमेक होतोय रॉकस्टार मध्ये. तू काहीतरी बोर करू नको आशा. हे ऐक ना, बोर काय केलं मी तुम्हाला इकडे घेऊन आलोय. आणि किंजल ऑलरेडी रॉकस्टार आहे, कळलं? ठीक आहे, तू आणि तुझी रॉकस्टार गोंधळ घाला. हे घालणार. ए मग मी बाहेर जाऊ का? मग मी आशा इथे इतिहास घडतोय. तू बाहेर जा, घरी जा, कुठेही जा, मला माहित नाही. मग मिसळ जाऊन खाणार बाहेर. जा जा खा. बाय. घाल प्लीज घाल ना. रेश्मा घालते. बाय.
गॉड, आउटस्टँडिंग, कमाल, रापचिक दिसतेस. ऐक ना, एक फोटो काढू. नाही, नको नको. मीनल, काय मीनल, काय फोटो काढ ना. का राकेशला पाठवायचंय की पाठव त्याला. त्याला पण जाऊ दे जरा. त्यांना नाही, देवाला पाठव. तिला वाटतं मी आजीबाई. मग तर पाठवच. तिला कळायलाच पाहिजे आपली बहीण पण किसी से कम नाही. हा, रेडी. हाय हाय, काय फोटो आलाय. तुम्ही काय बघताय. हे 2 ड्रेसेस पॅक करा, बाकी आवरायला लागा. किती वाजले. घड्याळ नाहीये. हो का. ठीक आहेस ना. सो क्यूट. हॅलो. हॅलो रेवा. अगो कसली क्यूट दिसतीयस तू. आई बाबांना आपला फोटो दाखवू नकोस हा. नाही ग ताई, इतकी वेडी आहे का मी. पण ताई, एक मानलं पाहिजे, राकेश जुजूंनी तुला पूर्णपणे बदलून टाकले. ठेव फोन. अगं काय ही अशी. ऐक, तू तो ड्रेस घेतलास का. हो घेतला. कशाला घेतलास. मी सांगितलं होतं ना नाही घालणार आहे मी कधीच. चल ग, नंतर कधीतरी घाल. ए पण ड्रेस कुठे आहे. आशूकडे. आशू कुठे आहे. आपण त्याला विसरलो. हॅलो. हॅलो. हॅलो आशा. कुठे गेला तुम्ही. मी तर बाहेर झोपलो होतो ना. म्हणजे बसलो होतो मी. पण असं सोडून जातात का. मी हरवलो असतो म्हणजे. नाही पण मी लहान मुलगा असतो तर काय झालं असतं. मी हरवलो असतो, कोणीतरी मला पकडून नेलं असतं, मला चोर बनवलं असतं. तुमची जबाबदारी आहे ना, तुम्हाला कळायला पाहिजे. हे बघ आशू, आय एम रिअली सॉरी आशा. मी तुझ्यासाठी आईस्क्रीम घेऊन येते. हा, मी 2 आईस्क्रीम खाणार. ओके 2 आणते 2. हा बरं, मला सांग बॅग्स कुठे आहेत. हो, पिशव्या आहेत माझ्या. पिशव्या माझ्याजवळ होत्या. आशा खरं सांग, हरवल्यात ना बॅग. ओरडू नको. नाही हरवल्या नाहीयेत, जस्ट इकडे तिकडे गेल्यात. हा आशा. आशा खाणार आहे तो. कुठं शोधायच्या आता बॅगा. मीनलला कळलं ना कच्चं खाईल मला.